संभाजी महाराज व्यसनी होते, संभाजी महाराज स्त्रीलंपट होते, संभाजी महाराज हे बेजबाबदार होते, असं काही तालिबानी प्रवृत्तीच्या लोकांनी इतिहास म्हणून लिहून टाकलं. पण त्यांना ही गोष्ट कधीच कळली नाही की सूर्याचं तेज हे कधीच कपडा टाकून झाकता येत नाही. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारे संस्कृत पंडित होते माझे शंभूराजे. संस्कृत, हिंदी, फारसी, इंग्रजी, फ्रेंच अशा 16 भाषांवर प्रभुत्व असणारे सर्व भाषिक होते माझे शंभूराजे. औरंगजेबाच्या 8 लाखाच्या फौजेसमोर पहाडासारखे उभे असणारे माझे शंभूराजे. स्वराज्यनिष्ठेच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला योग्य शासन करून स्वराज्याला न्याय देणारे न्यायपंडित माझे शंभूराजे. 120 पेक्षा जास्त लढाया लढून अजिंक्य राहणारे रणधुरंधर होते माझे शंभूराजे. 40 दिवस असंख्य यातना सहन करून मरणाच्या दारात सुद्धा ताठ मानेने उभं राहून धर्माचं रक्षण करणारे धर्मवीर होते माझे शंभूराजे. रणांगणात हरवणं अशक्य असणाऱ्या माझ्या शंभूराजांना चुकीच्या अफवा पसरवून त्यांच्या चारित्र्यावर हल्ला केला गेला. आभाळा एवढा इतिहास असणारा माझा शंभूराजा या लांडग्यांच्या राजकारणाला बळी पडला. म्हणूनच आज मी सगळ्यांना आवाहन करतो, छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांनी शंभूराजे कोण होते हे वाचावेत आणि त्यांना आत्मसात करावे आणि या अथांग सागराप्रमाणे असणाऱ्या इतिहासाला पुन्हा एकदा प्रकाशात आणावे, ही सर्वांना विनंती. जय शिवराय, जय शंभूराजे.